मित्र नमस्कार. यावेळच्या नागपुरी हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. खरं तर अनेक प्रश्न प्रलंबित आहेत मित्रांनो. पण जो या अधिवेशनात सर्वात प्रामुख्याने 2 मुद्दे गाजले. एक परभणीचा आणि मित्रांनो दुसरा बीडचा मस्साजोगचे सरपंच देशमुख यांची जी हत्या किंवा त्याचा मृत्यू जो झाला त्या संदर्भात हे प्रकरण खूप गाजलं विधान भवनामध्ये मित्रांनो. आपल्यासोबत या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी कैलास सर आहेत, आमदार आहेत. तुम्ही सुद्धा हे प्रकरण खूप सुरुवातीपासून खूप ताकदीने लावून धरलं होतं. आता मुख्यमंत्र्यांचं पण त्याच्यावरती उत्तर आलंय. कसं पाहता या सगळ्याकडे? मुख्यमंत्र्यांनी तर गोलगोलच उत्तर दिलंय. पण बीड आणि परभणी ह्या दोन्ही घटनांवरून असं दिसून येतं की या राज्यात कायद्याचं राज्य नाही. त्यामुळं ह्याचं अपयश हे पूर्णपणे सरकारचं आहे, हे स्पष्ट झालंय. कारण निवडणूक झाल्यानंतर ह्या दोन्ही घटना घडल्या आणि एवढ्या वाईट पद्धतीनं म्हणजे कायद्याचं राज्य नसण्याचं एवढं मोठं उदाहरण असूच शकत नाही असं मला वाटतं. तर तुम्हाला असं म्हणायचं आहे, हे प्रकरण गरम आहे तोपर्यंतच यावर चर्चा होईल. पुन्हा शांत झाल्यानंतर दुर्लक्षित होईल. दुर्दैवानं तसं व्हायला नको आहे. परंतु विरोधी पक्ष म्हणून आमची जबाबदारी अशी राहील, की ह्या दोन्ही प्रकरणावर त्या व्यक्तींना, त्या लोकांना, त्या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही पाठपुरावा करून त्या कुटुंबाला न्याय मिळवून देऊ. या संदर्भात वाल्मीकरांचं पण खूप नाव चर्चेत राहिलं. तिथले एस-पी वगैरे ठरवतात अशा पण काही बातम्या झाल्या. असे पण काही मत आहे. हे खरं आहे का तितकं? आता एस-पीची नेमणूक सरकार करतं बरोबर. आणि मी विरोधी पक्षातला आहे. त्यामुळे सरकार पक्षालाच माहीत असेल, की कुणाची शिफारशीने एस-पी दिला जातो. त्यामुळे सरकार पक्ष याचं उत्तर चांगलं देऊ शकतो. येस. आता दुसरा एक लागून दुसरा प्रश्न. तुम्ही ही दुसरी टर्म आहेच, पण तुमची शरीरयष्टी खूप स्ट्रॉंग ठेवता, हेल्थ कॉन्शियस खूप असता. या सगळ्या संदर्भात काय मत आहे किंवा राज्यातल्या लोकांना काय सल्ला देऊ इच्छिता? काही नाही. तेच तर मी माझ्या डाएटवर कंट्रोल ठेवतो कसं असतं आणि जरा सांगा ना ऐकायचं. नाही, माझ्या डाएटवर कंट्रोल असतं आणि मला एवढं चांगलं की मला व्यसन कुठलं नाही, त्यामुळे माझी शरीरयष्टी चांगली राहते. मला एकच सांगायचं की आपण जर निर्व्यसनी राहिलं तर आपली शरीरयष्टी चांगली राहते. पण दुसऱ्या बाजूला नेतेच लोकांना दारू आणि पांढऱ्या कोंबड्या देऊन हे निवडणूक, इलेक्शन हा एक खूप मोठा विषय आहे खरं तर. त्या सगळ्याकडे कसं बघताय मग तुम्ही? नाही, खरं तर ते तशा गोष्टी व्हायला नको आहेत. पण आता शेवटी राजकारणात कसं चालतं आजकाल सगळ्या गोष्टी काय बोलण्यासारख्या नसतात. परंतु मला एकच सल्ला द्यायचा आहे, आपली जर शरीर चांगलं ठेवायचं असेल तर आपण व्यसनापासून लांब राहिलं पाहिजे. निर्व्यसनी असेल तर तुमचं शरीर नक्कीच चांगलं राहतं. शाकाहारीवर जास्त फोकस असतो की नॉनव्हेजवर? तसं शाकाहारीत जास्त घेतो, नॉनव्हेज कधीतरी. कधीतरी घ्या. येस, येस. तर हे मित्रांनो कैलास सर होते. खरं तर त्यांनी बीड आणि या सगळ्या संदर्भावरती प्रतिक्रिया दिलेल्या आहे. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी 10 वेळा सबस्क्राईब करा. तुर्तास मनःपूर्वक धन्यवाद.